दाढी दाढी आणि साडी लई डेंजर कॉम्बिनेशन आहे भूताचं. मला तर वाटतं या ताडफळेला ह्याच भूतानं मारला असेल. त्याने मारला असेल तर पप्प्याला आणि धन्याला का सोडलं? वॉर्निंग वॉर्निंग 1 2 वॉर्निंग. पण तुम्ही सिरियसली घेतला नाही. तिसरा डायरेक्ट मर्डर, डायरेक्ट मर्डर. अरे मला नाही मारायचं रे बाबा. सगळ्यात पहिला माझी दाढी कर रे बाबा. होय माग आम्ही का येडे का हा? सगळ्यांचा नंबर लागणार. तू कुठून आला रे? इकडं भित्रा कुठला? अरे हसता काय? तुमच्या कोणाचाही नंबर लागू शकतो. आत्तोबा, अरे व्यंकट महाराज आज इथं एवढा घोळका करून का उभेत सगळे? व्यंकट महाराज आता माणसाच्या पार जीवावर आल्यावर माणूस घोळक्यातच राहणार की. हो पण आज महादूच्या दुकानावर एवढी सगळी गर्दी. हा ते म्हणजे आज काय झालंय, आज एकूण एक माणसाला म्हणजे दाढीच काढायची. या सगळ्यांना काय वाटायला लागले की ज्या माणसाला दाढी असती त्याच माणसाला ती साडीवालं दाढीवालं भूत धरतय मारतय. कुमारा अहो तुम्ही पण दाढी काढून घ्या ना. रिस्क कशाला घेता नाही का? हा ती बाई जर नाराज झाली ना, लई अवघड काम होईल बर का. हा अवघड काम होईल. हा राम कृष्ण हरी. आत्तोबा, तुमचं काय म्हणणं आहे यावर? ते आतोबाला काय वाटणार? काय आतोबाने सकाळपासूनच नंबर लावलाय काय? हा? काय आत्तोबा? ऐ, माधू नाही नाही व्यंकू महाराज माझ्या मनात तसलं काय नाही. पण ते सुशीलाचं असं म्हणणं आहे की माझ्या जीवाचं जर काय बरं वाईट झालं तर इंदू आणि करिश्माचं कसं होईल म्हणून मी इथं आलोय. आणि दाढीचं काय तेव्हा, दाढी आज काढली उद्या येऊन जाईल हाय का नाही. त्याच्यामुळं मी आलोय इथं. आता काय बोलणार मी यावर? एवढंच म्हणेन की या अंधश्रद्धेच्या नादी नका लागू रे. खोट आहे हे सगळं. म्हणजे व्यंकू महाराज तुम्ही दाढी काढणार नाही होय? अजिबात नाही. महाराज मला माफ करा, पण मला रिस्कच नाही घ्यायची. अय माद्या, माझी दाढी कर, मला मारायचं नाही. चल बाबा चल. अरे अरे दाढी करा रे, पण स्वतःच्या इच्छेने करा. हे असं कुठल्या तरी अंधश्रद्धेला घाबरून करू नका. व्यंकट महाराज आम्हाला रिक्स नाही घ्यायची.